नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मेड फॉर पॉलिटेक्निक ऑनलाईन क्लासेसमध्ये तुम्हा सर्व विद्यार्थ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो। ज्या विद्यार्थ्यांनी फर्स्ट लेक्चर बघितलेला नाही त्यांनी सगळ्यात अगोदर फर्स्ट लेक्चर बघा आणि त्यानंतर हा स्ट्रेट लाईनचा सेकंड लेक्चर बघा। तर विद्यार्थी मित्रांनो, या लेक्चरमध्ये आपण 2 पॉइंट फॉर्म ऑफ अ लाईन म्हणजे अगोदरच्या लेक्चरमध्ये आपण एकच लाईन दिले होते आणि त्या लाईनचे पॉइंट्स दिलेले होते, त्याच्यावरून आपण फाइंड द इक्वेशन ऑफ स्ट्रेट लाईन कॅल्क्युलेट केलं होतं। तर या लेक्चर मध्ये तुम्हाला दोन लाईन दिलेले असतील आणि त्या दोन लाईनचे पॉइंट्स दिलेले असतील, मग त्या दोन लाईनचा स्लोप आपल्याला कॅल्क्युलेट करायचा आहे आणि त्या दोन लाईनचं इक्वेशन ऑफ अ स्ट्रेट लाईन कॅल्क्युलेट करायचं आहे, राईट। तर बघा, हे दोन फॉर्म्युले आपण अगोदरच्या लेक्चर मध्ये ऑलरेडी स्टडी केलेले आहेत। y minus y1 equals to m in bracket x minus x1। मग ह्या m म्हणजे काय आहे, स्लोप आहे, राईट। तर या m इक्वल्स टू काय लिहिता येते आपल्याला, y minus y1 अपॉन x minus x1। मग आपल्याला आता या लेक्चर मध्ये स्लोप ऑफ लाईन, जर समजा दोन लाईन दिलेले असतील, त्याचे पॉइंट्स दिलेले असतील, तर जर समजा तुम्हाला स्लोप काढायचा असेल, राईट, दोन लाईन दिलेले असतील आणि त्याचे पॉइंट्स दिलेले असतील, स्लोप काढायचा असेल तर हा फॉर्म्युला आपल्याला तुम्हाला यूज करावा लागेल। m इक्वल्स टू y2 मायनस y1 अपॉन x2 मायनस x1। आणि जर समजा तुम्हाला इक्वेशन ऑफ द लाईन कॅल्क्युलेट करायला सांगितलं, तर इक्वेशन ऑफ लाईन पासिंग थ्रू पॉइंट्स x1, y1 अँड x2, y2 असं जर तुम्हाला दिलेलं असेल तर हा फॉर्म्युला यूज करायचा आहे आणि फाइंड द इक्वेशन ऑफ लाईन कॅल्क्युलेट करायचं आहे। y minus y1 upon y1 minus y2 equals to x minus x1 upon x1 minus x2, राईट। तर आता याच्यावरचा आपण एक एक्झाम्पल बघूया, म्हणजे तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीनं हा कन्सेप्ट समजेल, राईट। चला, क्वेश्चन नंबर 5। आता सिरियल नुसार आपले फर्स्ट लेक्चर मध्ये 4 क्वेश्चन झालेले आहेत, ते सिरियल मी ह्या ठिकाणी कंटिन्यू करत आहे, ठीक आहे। क्वेश्चन नंबर 5, फाइंड द स्लोप ऑफ लाइन पासिंग थ्रू पॉइंट्स -1 आणि हा -2 अँड -3,8, ठीक आहे। असे तुम्हाला या ठिकाणी पॉइंट्स दिलेले आहेत। मग आता सोल्युशन कॅल्क्युलेट करत असताना काय करणार रे, बघा, सोल्युशन मध्ये मेन आपल्याला काय दिलेले आहेत ते पॉइंट्सची नावं लिहा। मग आता काय लिहितो मी इथं, पी पॉइंट्स लिहितो। पी पॉइंट्स काय दिलंय, -1, -2 अँड क्यू पॉइंट्स, ठीक आहे। आता हे क्यू पॉइंट जे आहे इथं लिहूया। क्यू पॉइंट काय दिलंय, क्यू पॉइंट दिलेला आहे -3,8, ठीक आहे। मग याला मला असं लिहिता येते p, हे x1, y1 ची व्हॅल्यू आहे। मग देअरफॉर x1 ची व्हॅल्यू काय आहे, x1 ची व्हॅल्यू आहे -1 आणि y1 ची व्हॅल्यू काय आहे, y1 ची व्हॅल्यू आहे -2, राईट। सेम याला आपल्याला कन्वर्ट करून घेता येत आहे q, हे x1, y1, राईट। मग x1 ची व्हॅल्यू किती आहे, x1 ची व्हॅल्यू आहे -3 आणि y1 ची व्हॅल्यू किती आहे, y1 ची व्हॅल्यू आहे 8, राईट। नेक्स्ट काय करायचं, मग बघा, नेक्स्ट काय करायचं, आता आपल्याला फॉर्म्युला यूज करायचा आहे। कोणता फॉर्म्युला, या ठिकाणी फाइंड द स्लोप ऑफ अ लाईन म्हणलेला आहे, ठीक आहे, स्लोप विचारलेला आहे। मग आता जस्ट आपण स्लोपचा फॉर्म्युला बघितलेला आहे, m इक्वल्स टू y2 मायनस y1 अपॉन x2 मायनस x1, ठीक आहे। मग इथं लिहा फॉर्म्युला, देअरफॉर द स्लोप ऑफ लाईन इज गिवन बाय, काय आहे स्लोप ऑफ लाईन, m इक्वल्स टू y2 मायनस y1 अपॉन x2 मायनस x1, राईट। बघा, पुन्हा एकदा कन्फर्म करा, हा y2 मायनस y1 अपॉन x2 मायनस x1, ठीक आहे। नेक्स्ट मग आता इथे व्हॅल्यूज पुट करा। m इक्वल्स टू y2 ची व्हॅल्यू बघा ह्या ठिकाणी, एक मिनिट, आपण इथं चुकीनं काय लिहिलेलं आहे, हे कशाची व्हॅल्यू आहे, ही आहे x2 ची, ठीक आहे। हे x2 y2, राईट, म्हणजे हे सुद्धा कशाची व्हॅल्यू असेल, हे x2 y2, राईट,
ठीक आहे, मायनर मिस्टेक झाली होती, करेक्शन करून घ्या. हा, y2 ची व्हॅल्यू किती आहे 8 मायनस y1 ची व्हॅल्यू आहे -2, हे ब्रॅकेट मध्ये लिहा. राईट, x2 काय आहे, x2 आहे -3. राईट, x2 आहे -3, x2 आहे -3 मायनस x1 काय आहे रे, x1 आहे -1. राईट, हा चला मग नेक्स्ट सॉल्व करून घ्या. m इक्वल्स टू 8 मायनस मायनस प्लस होईल अपॉन हे -3 मायनस मायनस प्लस होईल. ठीक आहे, m इक्वल्स टू 8 प्लस 2 10 -3 प्लस 1 -2. ठीक आहे, 2 1 जा 2, 2 5 जा 10, म्हणजे m इक्वल्स टू -5. राईट, दिस इज युअर फायनल आन्सर. m ची व्हॅल्यू आपल्याला काढायला सांगितलेली होती. राईट, मग आपण m ची व्हॅल्यू काढलेला आहे. राईट, अशा पद्धतीने तुम्हाला हा प्रॉब्लेम सॉल्व करायचा होता. मेन आहे फॉर्म्युला. ठीक आहे, तर फॉर्म्युला तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. फॉर्म्युला लक्षात ठेवल्यानंतर ऑटोमॅटिक आन्सर तुम्हाला मिळून जाते. ठीक आहे, फॉर्म्युला लिहायचं, ज्या व्हॅल्यू प्रॉब्लेम मध्ये दिलेल्या आहेत त्या व्हॅल्यू लिहून घ्या, मग त्याच्यामध्ये ह्या फॉर्म्युल्यामध्ये व्हॅल्यू पुट करा, आन्सर तुम्हाला मिळून जाईल. राईट, पुट व्हॅल्यूज इन द फॉर्म्युला, गेट आन्सर. राईट, चला नेक्स्ट प्रॉब्लेम. फाइंड द इक्वेशन ऑफ लाइन विच पासेस थ्रू -4, 6 अँड सेकंड ब्रॅकेट मध्ये दिलेला आहे 8 -3. ठीक आहे, आता बघा याच्यामध्ये इक्वेशन म्हणलेलं आहे आणि याच्या अगोदरच्या प्रॉब्लेम मध्ये स्लोप काढायला सांगितलेला आहे. जसा प्रॉब्लेम विचारलेला आहे त्याच्यानुसार आपल्याला जायचं आहे. राईट, चला सोल्युशन. ठीक आहे, काय दिलेले आहे, पॉइंट्स दिलेले आहेत. हे p, -4 6. राईट, -4 6 अँड हे क्यू काय दिलेला आहे, क्यू मध्ये म्हणजे क्यू पॉइंट्स काय दिलेले आहेत 8, -3. राईट, 8, -3. नेक्स्ट काय करणार रे, हे p इन ब्रॅकेट, हे कशाची व्हॅल्यू आहे x1, y1 ची. राईट, म्हणजेच हे x1 किती आहे, x1 आहे -4. राईट, y1 किती आहे, y1 आहे 6. ठीक आहे, नेक्स्ट हे q, हे x2, y2. मग x2 ची व्हॅल्यू किती आहे, x2 ची व्हॅल्यू आहे 8. राईट, y2 ची व्हॅल्यू किती आहे, y2 ची व्हॅल्यू आहे -3. राईट, मग आपल्याला इक्वेशन काढायचं आहे. फाइंड द इक्वेशन ऑफ लाइन. हे दोन लाईनचे पॉइंट्स दिलेले आहेत, मग त्याच्यासाठी फॉर्म्युला कोणता वापरायचा, हा फॉर्म्युला तुम्हाला इथे यूज करायचा आहे. ठीक आहे, द इक्वेशन ऑफ लाइन, देयरफॉर द इक्वेशन ऑफ लाइन. ठीक आहे, तर इक्वेशन ऑफ लाइन काय फॉर्म्युला आहे, y -y1 अपॉन y1 -y2 इक्वल्स टू x -x1 अपॉन x1 -x2. राईट, x1 -x2. मग याच्यामध्ये आता व्हॅल्यूज पुट करा. ठीक आहे, व्हॅल्यू पुट करा. y ची व्हॅल्यू आहे का इथे, नाही. y1 ची व्हॅल्यू आहे, y1 ची व्हॅल्यू किती आहे 6. पुट करा मग इथे y1 6 आहे मायनस ह्या ठिकाणी y2 आहे -3 इक्वल्स टू x ची व्हॅल्यू आहे का, नाही. x1 ची आहे -4. राईट, अपॉन x1 आहे -4, इथला मायनस. x2 ची व्हॅल्यू आहे 8. ठीक आहे, मग हे y -6, हे 6 मायनस प्लस इक्वल्स टू x मायनस प्लस. राईट, आता इथं काय विद्यार्थी मायनस प्लस म्हणतात, बघा हे मल्टिप्लाय मध्ये आहे. मल्टिप्लाय मध्ये जेव्हा क्वांटिटीज असतात तेव्हा ह्या ठिकाणी मायनस प्लस होते. राईट, पण इथं हे -4 आहे -8 आहे, म्हणजे काय येईल -12 येईल. राईट, -12 येईल. मग हे y -6 अपॉन 6 + 3 9 इक्वल्स टू x + 4 अपॉन -12. क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. -12 नी याला मल्टिप्लाय करा आणि 9 नी याला मल्टिप्लाय करा. ठीक आहे, बघा -12 इन ब्रॅकेट y -6 इक्वल्स टू हे 9 इकडे घ्या. ठीक आहे, क्रॉस मल्टिप्लिकेशन x +
4 राईट. चला नेक्स्ट. हा बघा -12 इंटू वाय, -12 इंटू वाय किती येते -12y राईट. मायनस मायनस प्लस होते मल्टिप्लाय मध्ये. 12 इंटू 6 72 राईट इक्वल्स टू 9 इंटू x 9x राईट प्लस 9 इंटू 4 36 राईट. मग हे -12y प्लस 72. हा 9x या साईडला आहे, कोणत्या राईट हँड साईडला, त्याला जर लेफ्ट हँड साईडला आणलं इक्वल्स टूच्या मायनस होईल -9x. हे पण इकडं आणा लेफ्ट हँड साईडला, प्लस आहे मायनस होईल इक्वल्स टू 0. मग x अगोदर लिहून घ्यायचं -9x -12y. 72 प्लस आहे -36 आहे, म्हणजे काय येते रे +36 इक्वल्स टू 0 राईट. मग मायनस ना ह्या सगळ्यांना मल्टिप्लाय करा. मायनस असेल तर मल्टिप्लाय केल्यानंतर प्लस होते, मायनस आहे तर हे सुद्धा काय होते प्लस होते, हे प्लस आहे तर काय होते मायनस होते. ठीक आहे. मग याला काय लिहिता येते 9x + 12y इक्वल्स टू 36 राईट. हा -36 इक्वल्स टूच्या राईट हँड साईडला गेल्यानंतर काय होतो प्लस. आता ह्या सगळ्यांना मला 3 ने डिवाइड करता येते. 3 3 जा 9, 3 4 जा 12 राईट. 3 1 जा 3, 3 2 जा 6. ठीक आहे. म्हणजे 3x + 4y इज इक्वल्स टू 12. दिस इज युअर फायनल आन्सर. Now here we can write this is the required equation of line. This is the required equation of line, right? This is the required equation of array. इक्वेशन ऑफ लाईन राईट. तर अशा पद्धतीने तुम्हाला हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा होता राईट. हे प्रॉब्लेम सुद्धा इझी आहेत, फक्त हा एक फॉर्म्युला तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे आणि याच्या अगोदरच्या प्रॉब्लेम मध्ये स्लोपचा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आहे, इथे हा लाईनचा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आहे. ठीक आहे. चला नेक्स्ट प्रॉब्लेम तुम्ही ट्राय करा, बघू कोणाकोणाला सॉल्व्ह करता येते. 2 मिनिटं वेळ घ्या. फाइंड द इक्वेशन ऑफ लाईन पासिंग थ्रू द पॉइंट्स. ठीक आहे. पॉइंट्स दिलेले आहेत राईट. तर हे पॉइंट्स घ्यायचे आणि इक्वेशन ऑफ लाईन कॅल्क्युलेट करून बघा, बघू कोणाकोणाला सॉल्व्ह करता येते. चला जमलं का रे. बघा ज्यांना प्रॉब्लेम जमलाय त्यांनी लक्ष द्या, ज्यांना नाही जमलाय त्यांना तर लक्ष द्यावंच लागेल राईट. चला सोल्युशन बघा. पॉइंट्स दिलेले आहेत P ब्रॅकेट मध्ये, ह्या पॉइंट्सला नाव दिलं मी 6 - 4 राईट. मग काय लिहिता येते मला P इन ब्रॅकेट x1, y1. म्हणजे x1 ची व्हॅल्यू काय आहे 6 आहे आणि y1 ची व्हॅल्यू किती आहे -4 आहे राईट. चला ह्याला Q नाव देतो. Q इन ब्रॅकेट -3, 8 राईट. -3, 8. मग हे Q इन ब्रॅकेट x2, y2 राईट. मग हे x2 ची व्हॅल्यू किती आहे, x2 ची व्हॅल्यू आहे -3 राईट. y2 ची व्हॅल्यू किती आहे, y2 ची व्हॅल्यू आहे 8. ठीक आहे. x2 -3, y2 8 राईट. मग नेक्स्ट काय करायचं रे. हा नेक्स्ट आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे. फाइंड द इक्वेशन ऑफ लाईन. देअरफॉर द इक्वेशन ऑफ लाईन काय फॉर्म्युला आहे, y - y1 अपॉन y1 - y2 इज इक्वल्स टू x - x1 अपॉन x1 - x2 राईट. मग ह्याच्यामध्ये व्हॅल्यू तुम्हाला पुट करायची आहे. चला पुट करा. y ची व्हॅल्यू आहे का नाही, y1 ची व्हॅल्यू आहे -4. मग इथे काय करा -4 ठेवा. y1 किती आहे -4, हा मायनस. y2 ची व्हॅल्यू किती आहे 8 राईट इज इक्वल्स टू x ची व्हॅल्यू आहे का नाही,
x1 ची यस 6 राईट, x1 ची 6 मायनस x2 ची व्हॅल्यू हा -3 राईट. चला सॉल्व करून घ्या. y मायनस मायनस प्लस 4 येईल, हा -4 -8 -12 इक्वल्स टू x -6, हे 6 मायनस मायनस प्लस होईल राईट. मग हे y + 4 इक्वल्स टू y + 4 अपॉन -12 इक्वल्स टू x -6 अपॉन 6 + 3 9. क्रॉस मल्टिप्लिकेशन करून घ्या. ठीक आहे, क्रॉस मल्टिप्लिकेशन कसं करणार बघा, ह्या 9 नी याला मल्टिप्लाय करा आणि ह्या -12 नी याला मल्टिप्लाय करा राईट. हा चला 9 नी याला मल्टिप्लाय करूया. 9 इन ब्रॅकेट y + 4 राईट इक्वल्स टू हे -12 इन ब्रॅकेट x -6. 9 into y 9y, 9 into 4 36, -12 into x -12x, माइनस माइनस प्लस होते. 12 into 6 72 राईट. मग हे 9y + 36 -12, हे -12x या साईडला आल्यानंतर प्लस राईट, हे -72 इक्वल्स टू 0, कारण हे प्लस आहे तर या साईडला आल्यानंतर मायनस होईल. मग हे x अगोदर लिहून घ्यायचं 12x आणि हे प्लस 9y. बघा प्लस 36 आहे -72 आहे म्हणजे -36 येईल इक्वल्स टू 0. ठीक आहे, मग हे 12x 9y इक्वल्स टू 36. ठीक आहे, इक्वल्स टू 36. मग काय येईल रे, हा ह्याला 3D डिवाइड करा. 3 4 जा 12, 3 3 जा 9, 3 1 जा 3, 3 2 जा 6, म्हणजे 4x + 3y इज इक्वल्स टू 12. याला स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये टाका राईट. आणि ह्या ठिकाणी डायलॉग लिहा. काय डायलॉग, दिस इज द रिक्वायर इक्वेशन ऑफ लाईन. दिस इज द रिक्वायर्ड इक्वेशन ऑफ लाईन राईट. सिंपल आहे ते एकदम. फक्त एक फॉर्म्युला जर लक्षात असेल तुम्हाला तर बाकी सगळं सॉल्व करता येते राईट. चला नेक्स्ट, फाइंड द इक्वेशन ऑफ स्ट्रेट लाईन पासेस थ्रू द पॉइंट्स 3, 5 and 4, 6. चला 2 पॉइंट्स दिलेले आहेत. मग सोल्युशन मध्ये आपलं सेम प्रोसेस. काय करायचं, पॉइंटला नाव लिहून घ्या. P इन ब्रॅकेट 3, 5. P म्हणजे पॉइंट्स. मी याला क्वेश्चन मध्ये नाव दिलेले नाहीत, मी नाव ह्या ठिकाणी देत आहे राईट. मग याला ह्या ठिकाणी P इन ब्रॅकेट म्हणजे हा पॉइंट काय आहे, x1 आहे आणि हा y1 आहे. म्हणजेच काय, x1 ची व्हॅल्यू काय दिलेली आहे रे 3 आणि y1 ची व्हॅल्यू काय दिलेली आहे 5 राईट. चला Q इन ब्रॅकेट 4, 6 राईट. Q इन ब्रॅकेट x2, y2 इज इक्वल्स टू x2 इक्वल्स टू 4 आणि y2 इक्वल्स टू 6 राईट. हा नेक्स्ट काय करणार, नेक्स्ट आपला फॉर्म्युला यूज करा राईट. फॉर्म्युला काय, फॉर्म्युला आहे द इक्वेशन ऑफ लाईन. काय फॉर्म्युला आहे रे, y मायनस y1 अपॉन y1 मायनस y2 इज इक्वल्स टू x मायनस x1 अपॉन x1 मायनस x2 राईट. ठीक आहे. मग नेक्स्ट याच्यामध्ये व्हॅल्यू पुट करा. y ची व्हॅल्यू दिलेली आहे का, नाही. y1 ची व्हॅल्यू, यस y1 ची व्हॅल्यू किती आहे 5 आहे राईट. y1 ची व्हॅल्यू 5 आहे मायनस y2 ची व्हॅल्यू आहे 6 इज इक्वल्स टू x ची व्हॅल्यू दिलेली आहे का, नाही. x1 ची यस किती आहे 3. पुट हिअर x1 ची व्हॅल्यू 3 मायनस x2 ची व्हॅल्यू 4 राईट. मग हे y मायनस 5 अपॉन 5 मायनस 6 मायनस 1 येते राईट. हे x मायनस 3 मायनस 4 मायनस 1 येते, प्लस 3 आहे मायनस 4 आहे, इथं प्लस 5 आहे मायनस 6 आहे मायनस 1 येते. क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. ठीक आहे, -1 ने याला मल्टिप्लाय करा, -1 ने याला मल्टिप्लाय करा. मग -1 हे y मायनस 5
इज इक्वल्स टू -1 हे x -3 ठीक आहे. -1 इंटू वाय मायनस वाय मायनस मायनस प्लस राईट -1 इंटू एक्स -x मायनस मायनस प्लस 1 इंटू 3 3 येते ठीक आहे. मायनस मायनस प्लस होते. मग नेक्स्ट सॉल्व करून घ्या. आता काय करणार हा -y प्लस 5. आता काय करा या -x ला +3 ला इक्वल्स टू च्या लेफ्ट हँड साइडला घेऊन या. -x आहे तर हे काय होईल +x येईल आणि +3 आहे तर हे -3 होईल इक्वल्स टू 0. मग x अगोदर लिहा x प्लस आहे -y ठीक आहे. बघा हा +5 आहे -3 आहे म्हणजे +2 येईल इक्वल्स टू 0. म्हणजे हे x -y इक्वल्स टू हा +2 त्या साइडला गेला तर काय येईल -2 येईल राईट. दिस इज द रिक्वायर्ड इक्वेशन ऑफ लाईन राईट. या ठिकाणी लिहा असं देअरफॉर धिस इज द रिक्वायर्ड इक्वेशन ऑफ लाईन राईट. दिस इज द रिक्वायर्ड इक्वेशन ऑफ लाईन. तर अशा पद्धतीने तुम्हाला हा प्रॉब्लेम सॉल्व करायचा होता. स्ट्रेट लाईनचे एकदम प्रॉब्लेम इझी आहेत पण तुम्हाला आतापर्यंत फर्स्ट लेक्चर सेकंड लेक्चर घेतलेला आहे. या दोन्ही लेक्चरमध्ये जेवढे प्रॉब्लेम्स मी घेतलेले आहेत त्या सर्व प्रॉब्लेमची व्यवस्थित प्रॅक्टिस करा. आणि फक्त तुम्हाला प्रॅक्टिस करा म्हणजे नुसतं बघून लिहून घेणं नाही ठीक आहे. प्रॅक्टिस करा म्हणजे तुम्ही बघून लिहून घ्या पहिल्यांदा. पुन्हा काय करायचं फक्त क्वेश्चन लिहून घ्यायचं. क्वेश्चन लिहून घेतल्यानंतर न बघता त्याला सॉल्व करायचं. आन्सर तुमच्याकडेच आहे क्रॉस व्हेरीफाय करायचं. जर तुमचं करेक्ट आन्सर येत असेल तर त्याला म्हणतात प्रॅक्टिस राईट. अशा पद्धतीने आपले आता टोटल किती प्रॉब्लेम झालेले आहेत 8 प्रॉब्लेम झालेले आहेत. या 8 प्रॉब्लेमची व्यवस्थित प्रॅक्टिस करा जेणेकरून पुढचे जे स्ट्रेट लाईनचे लेक्चर्स आपले होणार आहेत त्यामध्ये तुम्हाला काहीच अडचण येणार नाही काहीच प्रॉब्लेम येणार नाही. पुढचे सुद्धा आता हे जसं तुम्हाला इझी वाटत आहेत ठीक आहे तसंच पुढचे सुद्धा तुम्हाला इझी वाटतील. तर विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण इथंच थांबूया. पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र.